अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांचा निकाल आज लागणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ते आपण बघू शकतो। मतमोजणीसाठी आता तयारी जी आहे ती पूर्णतः झालेली आहे आणि नगरपालिकेच्या काही सभागृहांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। तर काही ठिकाणी खाजगी जागेमध्ये देखील ईएम स्ट्रॉंग रूम बनवण्यात आले होते। राहाता नगरपालिकेचा जर विचार केला तर या राहाता नगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर हे स्ट्रॉंग रूम आणि त्यासोबत आता मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती जिथे होणार आहे त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। खरं बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि थोरात यांची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आहे। तर काही ठिकाणी आजी माजी आमदार यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राहाता असेल, शिर्डी असेल, त्यासोबत संगमनेर असेल आणि श्रीरामपूर असेल या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये चुरस पाहायला मिळते। स्थानिक आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसनं पॅनल बनवलेला आहे आणि भाजप जो आहे तो स्वबळावर लढतोय, काही ठिकाणी महायुतीतनं देखील लढतोय। त्यामुळं आता कोणाचं पारडं जड ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी निकालाची उत्सुकता होती ती आता शिगेला पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात आता मतमोजणीला प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी अशा पद्धतीनं व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। कमीत कमी जे प्रभाग आहेत त्यासाठी एका प्रभागासाठी दोन टेबलची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे। असे एकूण 10 टेबल जे आहेत ते मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। सर्वात प्रथम नगरसेवकांची मतमोजणी होईल आणि सगळ्यात शेवटी नगराध्यक्षांची मतमोजणी जी आहे ती सांगण्यात येईल। अशा पद्धतीने प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे। त्यामुळं मतदार जे आहेत त्यांनी कोणाला कौल दिला हे आता काही वेळात स्पष्ट होणार आहे। एकंदरीत आज कोण बाजी मारणार आणि कोण विजयी गुलाल घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहाता, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।